श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थापन शिर्डी यांचा श्री साई सच्चिरत्र पारायण सोहळा पोथी मिरवणूक कार्यक्रम सोमवारी 31 जुलैला शिर्डीला होणार आहे। या सोहळ्यासाठी श्रीदेव कुडाळेश्वर मित्रमंडळ शनिवारी शिर्डी येथे रवाना झाले आहे। शिर्डीमध्ये ज्यावेळी प्रथम साई सच्चित्र चरित्र पारायण सोहळा सुरू झाला त्या वर्षापासून म्हणजे आज 23 वर्षापूर्वीपासून आम्ही सतत चालू वर्ष धरून 23 वर्ष आम्ही आज शिर्डीला या साई चरित्र पारायण सोहळ्यामध्ये एक दिवस त्या ठिकाणी जाऊन आम्ही आमचा कार्यक्रम सादर करतो। पहिल्यापासून भजन, गायन, अभंगवाणी, ऑर्केस्ट्रा, एकांकिका, नाटिका, नाटक, समूह नृत्य स्पर्धा, नृत्याचे कार्यक्रम असे विविध प्रकारचे कार्यक्रम आतापर्यंत सादर केले आणि गेली 4 वर्ष त्या ठिकाणी त्यांचे पारायणाच्या शेवटच्या दिवशी त्या ग्रंथाची म्हणजे पोथी मिरवणूक गावातून संपूर्ण निघते। त्या मिरवणुकीमध्ये श्रीदेव कुडाळेश्वर मित्रमंडळाचे हा चलचित्ररथ दरवर्षी साजरा केला जातो। चालू वर्ष आमचं चलचित्र सादर करण्याचं 5वं वर्ष आहे। यावर्षी अगदी असा आगळा वेगळा भव्य दिव्य आणि नेत्रदीपक असा देखावा या ठिकाणी तयार केला आहे। ते म्हणजे गणेश पुराणातील श्री गणेश आणि श्री कार्तिक स्वामी यांची पृथ्वी प्रदक्षिणा प्रत्यक्ष हलता हा देखावा त्या ठिकाणी सादर करण्यात आला आणि या देखाव्याचे आमचे प्रमुख कलाकार कारागीर सगळे म्हणजे महेश काणेकर, महेश राऊळ, चंदन दळवी, सत्यवान राऊळ, रुपेश कुडाळकर आणि त्यांचे अन्य सहकारी सर्वांची नावं आता घेत नाही। तसेच हे जे कार्यक्रम सादर केले जाते कुडाळेश्वर भजन मंडळाचे विलास कुडाळकर, सुरेश राऊळ, श्रीकृष्ण कुंटे, नंदू कुंटे, महेश कुडाळकर आणि अन्य सगळे वादक कलाकार वगैरे मिळून असा आम्ही गेली आज 23 वर्ष त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम सादर करत होतो। उद्या कुडाळेश्वर मित्रमंडळाचीच एक सिस्टर कन्सर्न म्हणजे संकल्प क्रिएशन कुडाळेश्वर मित्रमंडळाने प्रस्तुत संकल्प क्रिएशन निर्मित उत्सव महाराष्ट्राचा हा समूह नृत्याचा अगदी संपूर्ण धार्मिक गाण्यांवर आधारलेला असा बहारदार कार्यक्रम सोमवार दिनांक 31 रोजी शिर्डीच्या या पारायण सोहळ्याच्या भव्य दिव्य मंडपावर सादर करणार आहोत आणि ही सेवा आमच्याकडून बाबा दरवर्षी करून देतात। आम्हाला खास अगत्याने त्या ठिकाणी आमंत्रित केलं जातं। अल्पशा मानधनावरच आम्ही त्या ठिकाणी जातो। थोडासा आम्हाला अल्पसा प्रवास खर्च संस्थांकडून तेवढा मिळतो, परंतु सर्वांचं मात्र त्या ठिकाणी साईबाबांचं एक नाणं आणि श्रीफळ देऊन बरोबर येणाऱ्या सर्वांच कलाकारांचा त्या ठिकाणी सत्कार केला जातो। तोच आम्हाला सगळ्यात मोठा आहे आणि अशीच बाबांची सेवा घडावी अशी आम्ही श्री कुडाळेश्वराकडे प्रार्थना करतो।